जर मी तुम्हाला सांगितलं की पुढील 21 दिवसात तुम्ही तुमच्या मेंदूची प्रोग्रॅमिंग पूर्णपणे बदलू शकता, तर तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण या जगातल्या एका अत्यंत गुप्त विज्ञानाचा शोध आज आपण लावणार आहोत. कधी तुम्ही विचार केला आहे का? काही लोक सतत यशस्वी का होतात? ते ज्या गोष्टीला हात लावतात त्याचं सोनं होतं. आणि दुसरीकडे काही लोक प्रचंड हुशार असूनही, रात्रंदिवस कष्ट करूनही वारंवार अपयशी का ठरतात? या दोन लोकांच्या नशिबात फरक असतो की त्यांच्या डोक्यातल्या सॉफ्टवेअरमध्ये? काही लोकांना असं वाटतं की श्रीमंत लोक जन्मापासूनच भाग्यवान असतात. पण मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स याबद्दल काहीतरी वेगळंच सांगतं. अशी एक अदृश्य शक्ती जी तुमच्या नकळत तुमचं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करत आहे. ती शक्ती नेमकी काय आहे आणि ती शक्ती पुढील 21 दिवसांत तुमच्यासाठी कशी काम करू शकते, याचं उत्तर मी तुम्हाला लगेच देणार नाही. त्याआधी आपल्याला आपल्याच डोक्याच्या आत दडलेला तो रहस्यमय आरसा पाहावा लागेल, जो तुमचा भूतकाळ आणि भविष्यकाळ ठरवतो. एका गोष्टीचा स्वीकार करा. या जगातला प्रत्येक मनुष्य एका अदृश्य, लपलेल्या मानसिक प्रोग्रामद्वारे चालवला जातो. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही निर्णय घेता, ते निर्णय तुम्ही स्वतः घेत नसता. तुमच्या पैशाबद्दलचे विश्वास, तुमचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास, तुमची नाती आणि तुमचं यश, या सगळ्या गोष्टी आधीच एका सॉफ्टवेअरसारख्या तुमच्या डोक्यात फीड केलेल्या आहेत. मी तुम्हाला एक कडू सत्य सांगतो, नीट ऐका. तुम्ही तुमचं आयुष्य जगत नाही. तुमची प्रोग्रॅमिंग तुमचं आयुष्य जगते. एक उदाहरण पाहूया. 2 मुलं एकाच वर्गात शिकतात, एकाच वातावरणात मोठी होतात. पण पहिल्या मुलाच्या डोक्यात लहानपणापासून एक प्रोग्रॅम टाकला जातो: पैसा कमावणं खूप कठीण आहे, आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण जास्त मोठी स्वप्न पाहायची नसतात. दुसऱ्या मुलाच्या डोक्यात प्रोग्रॅमिंग असते: या जगात संधी अथांग आहेत, मी कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. 20 वर्षानंतर काय होतं माहितीये? पहिला मुलगा प्रचंड कष्ट करूनही महिना अखेरीस पैशासाठी बेजार असतो, आणि दुसरा मुलगा सहजतेने नवनवीन व्यवसाय उभे करतो. परिस्थिती वेगळी नव्हती मित्रांनो, त्यांच्या डोक्यातली इनव्हिजिबल प्रोग्रॅमिंग वेगळी होती. पण हा प्रोग्रॅम नेमका लिहिला कुठे जातो आणि या प्रोग्रॅमला बदलण्याची चावी कोणाकडे आहे? चला, या गुप्त खोलीचं कुलूप उघडूया. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या जगात. गेल्या शतकातील सर्वात महान लेखक आणि मानवी मनाचे अभ्यासक डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी जगाला एक अद्भुत सत्य सांगितलं. त्यांनी सांगितलं की आपल्या मनाचे 2 भाग असतात. एक जागरूक मन, कॉन्शियस माइंड, जे विचार करतं, तर्क लावतं, आणि दुसरं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, ज्याला स्वतःची बुद्धी नसते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुमच्या अवचेतन मनाला स्वतःची बुद्धी नसते. ते तुमच्याशी कधीच वाद घालत नाही. ते चांगलं आणि वाईट ह्यात फरक करत नाही. तुम्ही जागरूक मनाने ज्या गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती करता, अवचेतन मन त्यालाच तुमचं सत्य मानून तुमच्या आयुष्यात घडवून आणतं. मर्फी यांनी त्यांच्या संशोधनात 2 रुग्णांची गोष्ट सांगितलीये. दोघांनाही एकच गंभीर आजार झाला होता. पहिला रुग्ण रोज रात्री झोपताना विचार करायचा, माझा आजार बळावत चाललाय, मी कदाचित जगणार नाही. त्याच्या अवचेतन मनाने हा विचार स्वीकारला आणि त्याच्या शरीराने औषधांना प्रतिसाद देणं बंद केलं. दुसरा रुग्ण रोज रात्री डोळे बंद करून स्वतःला सांगायचा, माझं शरीर रोज आतून बरं होतंय, माझ्या शरीरातली शक्ती वाढत आहे. काही आठवड्यात डॉक्टरांना चमत्कार दिसला.
दुसरा रुग्ण पूर्णपणे बरा झाला. हा चमत्कार नव्हता, हे सबकॉन्शियस माइंडचं सायन्स होतं. पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल, जर हे इतकं सोपं आहे तर लोक फक्त विचार करून श्रीमंत किंवा यशस्वी का होत नाहीत? यासाठी आपल्याला कालमर्यादेचा एक गूढ नियम समजून घ्यावा लागेल. तो नियम म्हणजे 21 दिवस. 21 दिवसच का? त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही? चला जाणून घेऊया. मेंदूच्या रचनेचा म्हणजेच न्यूरोसायन्सचा एक अतिशय रंजक नियम आहे. जेव्हा तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट करता किंवा नवीन विचार करता, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये 2 न्यूरॉन्सच्या मध्ये एक लहान कमकुवत पूल तयार होतो. याला विज्ञानाच्या भाषेत न्यूरल पाथवे म्हणतात. जेव्हा तुम्ही तो विचार सोडून देता तेव्हा तो पूल तुटून जातो. पण जेव्हा तुम्ही तोच विचार, तीच भावना सलग 21 दिवस रोज तुमच्या मेंदूला देता, तेव्हा तो लहान पूल एका मजबूत हायवेमध्ये बदलतो. सोप्या भाषेत सांगायचं तर पहिल्या 7 दिवसांत मेंदू जुनी प्रोग्रॅमिंग सोडण्यास नकार देतो. त्यानंतरच्या 7 दिवसांत तो नवीन विचारांशी संघर्ष करतो. आणि शेवटच्या 7 दिवसांत तो नवीन विचारांना आपली नवीन सवय, आपली नवीन ओळख म्हणून स्वीकारतो. 21 दिवसांत तुमचा मेंदू शारीरिक आणि रासायनिकदृष्ट्या बदलतो. जोसेफ मर्फी म्हणायचे, 21 दिवस ही ती वेळ आहे जिथे जागरूक मनाचा पहारा कमी होतो आणि विचार थेट अवचेतन मनाच्या तळाशी जाऊन पोहोचतो. पण हा 21 दिवसांचा प्रवास कसा करायचा? अशी कोणती गुप्त पद्धत आहे जी पहिल्या दिवसापासून काम करायला सुरुवात करते? आता आपण त्या 3 टप्प्यांच्या रिप्रोग्रॅमिंग मेथडचा खुलासा करणार आहोत. अगदी लक्ष देऊ नये का? आता डायरी आणि पेन घेऊन बसा, कारण हा भाग तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. या 21 दिवसांच्या पद्धतीला आपण 3 भागात विभागला आहे. टप्पा 1, दिवस 1 ते 7, अवेअरनेस. पहिल्या 7 दिवसांत आपल्याला काहीही बदलायचं नाहीये. आपल्याला फक्त आपल्या मनातील कचरा म्हणजेच नकारात्मक प्रोग्राम शोधून बाहेर काढायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं मोठं काम करायला जाता तेव्हा तुमच्या आतून कोणता आवाज येतो? माझ्याकडून हे होणार नाही, मी गरीबच राहणार, माझं नशीबच खराब आहे. हे तुमचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत. पहिल्या 7 दिवसांत जेव्हा जेव्हा हे विचार येतील तेव्हा ते एका कागदावर लिहून काढा. त्यांना ओळखा. टप्पा 2, दिवस 8 ते 14, रिप्लेसमेंट. आता जुना कचरा साफ झाला आहे. 8व्या दिवसापासून आपण नवीन प्रोग्राम लोड करणार आहोत. या काळात तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या शक्तिशाली अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशनचा वापर करायचा आहे. कागदावर लिहिलेल्या प्रत्येक नकारात्मक वाक्याला सकारात्मक वाक्यात बदला. जर जुना विचार होता, मी भाग्यवान नाही, तर नवीन विचार लिहा, हे विश्व रोज मला नवीन संधी देत आहे. जुने वाक्य, माझं नशीबच खराब आहे. नवीन वाक्य, मी भाग्यवान आहे. डोळे बंद करून ती परिस्थिती वास्तवात जगत असल्याचा मेंटल रिहर्सल करा. टप्पा 3, दिवस 15 ते 21, रीइन्फोर्समेंट. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. इथे नवीन विचारांना सिमेंटसारखं पक्क करायचं आहे. या शेवटच्या 7 दिवसांत तुम्हाला त्या विचारांमध्ये भावना, इमोशन मिसळायची आहे. केवळ वाक्य बोलू नका, तर ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसा आनंद होईल तो आनंद मनापासून अनुभवा. तुमच्या ओळखीमध्ये बदल होऊ द्या. तुम्ही यशस्वी होणार आहात असं नाही, तर तुम्ही आजच एक यशस्वी व्यक्ती आहात या भावनेने जगा. जेव्हा तुम्ही हे 15 ते 21 दिवस सलग करता तेव्हा मेंदू एका अद्भुत शांततेच्या अवस्थेत जातो. पण या प्रक्रियेतून गेलेल्या एका सामान्य माणसाच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला?
चला त्याची एक डोळे उलावणारी पण प्रेरणादायी कथा पाहूया. ही गोष्ट आहे राहुलची. एका छोट्या शहरात राहणारा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. राहुलवर कर्जाचा डोंगर झाला होता. तो नोकरीत अपयशी ठरत होता आणि त्याहूनही वाईट म्हणजे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला वाटायचं की त्याच्या 7 पिढ्यात कोणी मोठा माणूस झाला नाही तर तो कसा होणार. एक दिवस त्याच्या हातात डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं पुस्तक आलं. त्याने ठरवलं की तो स्वतःला 21 दिवसांचा वेळ देईल. पहिल्या 7 दिवसांत त्याला जाणवलं की तो 24 तास फक्त गरिबीचा आणि अपयशाचाच विचार करतोय. दुसऱ्या आठवड्यात त्याने स्वतःला रोज रात्री सांगायला सुरुवात केली, माझं मन संधी ओळखत आहे आणि माझं उत्पन्न रोज वाढत आहे. सुरुवातीला त्याच्या जागरूक मनाने त्याला नकार दिला. त्याला वाटलं हा काय मूर्खपणा आहे. पण राहुल थांबला नाही. त्याने तिसऱ्या आठवड्यात पूर्ण भावनेने, डोळ्यात आनंदाचे अश्रू आणून त्या समृद्धीचा अनुभव घेतला. 21 दिवस संपले आणि चमत्कार झाला? नाही. पण राहुलच्या आतला आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. त्याच्यातला भीतीचा लवलेश नष्ट झाला होता. त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने त्याने व्यवसायाची एक नवीन कल्पना शोधून काढली. लोकांनी त्याला मदत करायला सुरुवात केली आणि पुढील 6 महिन्यात राहुलने त्याचं सर्व कर्ज फेडून एक यशस्वी बिझनेस उभा केला. राहुलची परिस्थिती बदलली नव्हती मित्रांनो, त्याच्या आतली प्रोग्रॅमिंग बदलली होती आणि परिस्थितीला आपोआप बदलावं लागलं. आता या संपूर्ण प्रवासाचा सर्वात मोठा आणि अंतिम धडा नीट समजून घ्या. आपण आयुष्यभर काय करतो? आपण आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. पण जोसेफ मर्फी यांनी आपल्याला खऱ्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. तुमचं ध्येय आयुष्य बदलणं हे असलंच नाही पाहिजे. तुमचं ध्येय त्या प्रोग्रॅमला बदलणं असलं पाहिजे, जो प्रोग्रॅम तुमचं आयुष्य तयार करत आहे. कारण एकदा का आतली प्रोग्रॅमिंग बदलली की बाहेरचं जग तुमचा गुलाम बनतं. आज रात्री जेव्हा तुम्ही तुमच्या बेडवर जाल तेव्हा मोबाईल बाजूला ठेवा. शांतपणे डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला कोणतं बीज देत आहात. आजपासून पुढील 21 दिवस स्वतःशी खोटं बोलणं बंद करा. भीतीला निरोप द्या आणि समृद्धीचा स्वीकार करा. लक्षात ठेवा, मन बदला, तुमचे विचार बदला आणि बघता बघता तुमचं संपूर्ण जीवनही बदलू लागेल. हा 21 दिवसांचा प्रवास आजपासून कोण कोण सुरू करणार आहे? मला कमेंट्समध्ये आय एम रेडी लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओत. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. स्वतःवर विश्वास ठेवा. शुभरात्री.